हर्षवर्धन पाटलांकडून शरद पवार गटामध्ये प्रवेशाची घोषणा करण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी, फडणवीसांसोबत इंदापूरच्या जागेबाबत चर्चा झाली असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलेलं आहे। फडणवीसांनी इंदापूरच्या ऐवजी दुसरा पर्याय दिला होता अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे। फडणवीसांच्या दुसऱ्या पर्यायाला सहमत नव्हतो असं हर्षवर्धन पाटलांनी म्हटलेलं आहे। हर्षवर्धन पाटलांनी शरद पवार गटामध्ये प्रवेशाची घोषणा केली आहे। आज आपल्या समोर हे घोषित करतो की मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर करतो। हे मी आपल्याला सर्वांना या प्रामुख्याने या ठिकाणी सांगू इच्छितो। मला परवा दिवशी आदरणीय पवार साहेब यांचा निरोप आला की उद्या आपण सिल्वर ओकला मला भेटायला या। यापूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची आमची जी बैठक होती नियामक मंडळाची, त्या बैठकीच्या वेळेस पण त्यांनी मला विचारलं होतं की तुम्ही राजकीय भूमिका काय घेणार आहे। तर त्यावेळेस काही विस्तारानं चर्चा या मुद्द्यावर झाली नाही, पण काल पवार साहेबांच्या बरोबर जवळजवळ 1.5 तास सविस्तर चर्चा झाली। त्या बैठकीला खासदार सुप्रियाताई सुळे पण उपस्थित होत्या। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला गेलो। 1.5-2 तास त्यांची आणि माझी सविस्तर चर्चा या सगळ्या राजकीय भूमिकेच्या संदर्भामध्ये झाली। त्यांनी सांगितलं की आता निवडणूक लढवायची असेल तर ही जागा जी इंदापूरची आहे ही जागा महायुतीमधल्या जे कोणी विद्यमान सदस्य असतील हे तेच लढवणार आणि दुसरा काही पर्याय आपण तुमच्या बाबतीमध्ये काढू। परंतु तो दुसरा पर्याय जो होता तो पर्याय व्यक्तिशः माझ्याही सर्व कार्यकर्त्यांच्या त्याला संमती नव्हती।